2015चा जो महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचा प्रोटोकॉल आहे तो फॉलो करावा अशी एक हा देश संविधानाने चालतो आणि प्रोटोकॉलच्या 2015च्या GR अजून तरी हा देश GR चालतो. तर तो पाळला नसेल त्याचं उत्तर मला नाही विचारून उपयोग, सरकारला विचारायला लागेल. शासकीय कार्यक्रमात पण सगळ्या नेत्यांसोबत सुनेत्रा पवार यांचे देखील बॅनर लागले शासकीयमध्ये. हा कार्यक्रम नाही पण महानगरपालिकेने लावले. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, लोकशाही आहे, तुमचंही लावू शकेल, त्याच्यात काय प्रॉब्लेम. कोण मला कसं माहिती असेल. काल तुमची उमेदवारी अधिकृत साहेबांनी जाहीर केली, काय सांगाल. एक तर मी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे मनपूर्वक आभार मानते की चौथ्यांदा मला ही संधी दिली आहे. मायबाप महाराष्ट्राची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मायबाप जनतेचे मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी जो मला विश्वास दाखवला. आणि आज मला एका गोष्टीचा आनंद होतोय की सचिन दोडके असतील, सायली असतील, हे सगळ्या लोकांनी या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं एक स्वप्न, एक अप्रतिम हॉस्पिटल ज्याचा प्रचंड पाठपुरावा हा सायली आणि सचिन दोडकेंनी केलेला आहे. आणि त्यांचं हे स्वप्न मायबाप जनतेची सेवा करण्याचं स्वप्न, एक आरोग्याचं मंदिर इथे जे उभं होत आहे त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. आणि मी सचिन आणि सायलीचे मनपूर्वक आभार मानते कारण का त्या दोघांनी प्रचंड ह्याच्यासाठी फॉलोअप केलं. हॉस्पिटलचं स्वागतच येत आहे, पण मुद्दा असा आहे पालिका पहिल्यांदा कर्ज हमी देते 350 कोटीची एका खासगी. मी ह्याच्याबद्दल विक्रम कुमारांचीही बोलले होते कारण का मला असं वाटतं की सरकारने कधीच कुठल्याही प्रायव्हेट ऍक्टिव्हिटीसाठी हमी देऊ नये या मताची मी आहे. किंवा मग त्याचं जे अरेंजमेंट आहे हे मला तरी योग्य वाटत नाही. आणि ह्याच्याबद्दल आम्ही सत्तेत असतानाही हा मुद्दा मी मांडला होता की जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट्सला ह्या गोष्टी देता तेव्हा सरकार कसं हमी देणार. जे सरकारी आहे ते सरकारचंच राहिलं पाहिजे. आणि कॉर्पोरेट्सला ही मदत कशाला, म्हणजे 10 लाख कोटी रुपये माफ केले. हे कोणी केले तर केंद्र सरकारने उद्योजकांचे 10 लाख कोटी माफ केले. हे मी म्हणत नाहीये, हे ऑफिशियली रिप्लाय आहे पार्लमेंटवर. तुम्ही 10 लाख कोटी उद्योजकांचे माफ करता पण तुम्हाला अडचणीत आलेल्या कांद्याचा शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी, दुधाचा शेतकरी तो दिसत नाही कर्जमाफी करायला. म्हणजे फक्त उद्योगपतींची कर्जमाफी आणि शेतकऱ्याची नाही, हा कुठला न्याय. ताई, मावळ गोळीबाराचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केलाय की तेव्हा सरकार कोणाचं होतं, तुम्ही सातत्याने आरोप करता. बरोबर आहे, नाही बरोबर आहे. त्यांना फक्त विचार करा की तेव्हा पुण्याचे मंत्रीपद कुणाकडे होतं. मावळचा जेव्हा गोळीबार झाला मी तर काय राज्य बघत नव्हते. मग राज्यात कुणाचं सरकार होतं आणि त्या काळामध्ये पालकमंत्री किंवा पुण्याची जबाबदारी, राज्याची जबाबदारी ही कुणावर होती. काल देवेंद्र फडणवीसने विकसित भारतामध्ये 1 तासाचा लेक्चर घेतलं आणि प्रत्येक लाईन ही इंडिया नंबर 1 आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. 2014 नंतर तुमचं सरकार अपयशी होतं असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही आहे, त्यांना बोलायचा अधिकार आहे. व्हिडिओ सगळं दाखवून त्यांनी कशा प्रकारे आपल्या जीडीपी वरती आलेलं आहे 2014. छोडो, इसके लिए 1 घंटा लगेगा. तुमची उमेदवारी जाहीर झाली, आता बोलले ना. पवारांवरती कारवाई करण्यात आली आहे मात्र त्यांचा कुठेही उल्लेख नाही. मग ही कारवाई FIR मध्ये रोहित पवारांचं नाव नाही आणि ज्यांचं नाव FIR मध्ये ते सगळे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षात बसलेले आहेत. FIR ची कॉपी माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे सुडाचं राजकारण आहे आणि काय. त्याच्यामुळे रोहित पवार संघर्ष करतायत, सरकारच्या विरोधात सत्य लोकांच्या समोर मांडतायत आणि ते मोडेन पण वाकणार नाही, सत्याच्या बाजूने उभे आहेत. म्हणून ही केस, तुम्हाला माहितीये किती उदाहरणं तुम्हाला दाखवू की केस केले. अशोक चव्हाण लांब कशाला जा, 15 दिवसापूर्वीची गोष्ट. आज तुम्हाला बोलायला संधी मिळेल कशी. आता मायबाप सरकार ठरवेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.